श्रीराम जय जय राम। कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे। ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये। हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते। तोच नियम प्रेमाला लागू असतो। प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे। नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे। चुकून सुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे। एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील। पण मन दुखविण्या इतकी गोष्ट दुसरी नाही। मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे। कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे। सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो। एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई, बाप, माणसे, देव, गुरु वगैरे कुणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे। एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे। चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का। सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे। समजा एका बापाला 4 मुलगे आहेत। त्या 4 एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते। आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही। म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे, हे पहिले काम। आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम। म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल। कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे। श्रीराम जय जय राम। गुरुची खरी परीक्षा। एकदा एका गुरुकुलात अनेक शिक्षक शिक्षण घेत होते। त्यांच्यात एक नामांकित शिष्य होता। अर्जुन सारखा हुशार, अभ्यासू, परंतु थोडासा गर्विष्ठ। गुरुजींनी सर्व शिष्यांच्या परीक्षा घेण्याचा विचार केला। एक दिवस गुरूंनी सर्व शिष्यांना बोलावलं आणि एक आगळी वेगळी परीक्षा घेतली। गुरुजी म्हणाले, तुमच्या हातात एक मुगाचं दाणं आहे। हे दाणं अशी जागी लपवा जिथे कोणीच पाहू शकत नाही, अगदी देव सुद्धा नाही। सर्व शिष्य वेगवेगळ्या दिशांनी निघाले। कोणीतरी झाडाखाली लपवलं, कोणीतरी जमिनीखाली काढलं, कोणीतरी गुहेत जाऊन ठेवले।
संध्याकाळी सगळे शिष्य परत आले आणि आपापल्या जागेचे वर्णन केले, परंतु एकच शिष्य रिकाम्या हाताने आला. त्याचं नाव माधव होतं. गुरुजी म्हणाले, तू काही लपवलं नाहीस का? माधव म्हणाला, गुरुजी, मी खूप प्रयत्न केला, पण जिथे जिथे गेलो तिथे मला वाटलं देव पाहत आहे. माझं अंतःकरण पाहतंय. मला अशी जागा सापडलीच नाही जिथे कोणीच पाहणार नाही. गुरुजी समाधानी झाले आणि म्हणाले, खरी परीक्षा तूच पास झालास. ज्ञान, प्रामाणिकपणा आणि आत्मचिंतन यांचं मूळ तुझ्यात. त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशा दृढ भावनेने घ्यावे. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. सद्गुरू कसे असू नये? समर्थ म्हणतात, तैसा गुरु नसावा जेने अंतर पडे देवा. भीड करून या गोवा आली बंधनाचा. असा गुरु नसावा जो शिष्याला आपल्या गुरुत्वाची भीड घालून त्याच्याकडून करू नये ती कामे करून घेतो अथवा त्याला मुक्त करण्याऐवजी बंधनात अडकवतो. अशा गुरुमुळे देव भेटणे तर दूरच, उलट तो देव शिष्याला कायमचा दुरावतो हे मात्र निश्चित. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.